नमस्कार, मी दीपक. आपण पाहतात जय मल्हार टीव्ही. आज आपण आंबडोशी आंबडोशी गावामध्ये आलेलो आहोत. आंबडोशी गाव हा रायगडपासून 2 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हा सांदोशी ग्रामपंचायतीमध्ये हा गाव येतो. आतापर्यंत आंबडोशीचे ग्रामस्थ हे कोणासोबत होते, कोणत्या पक्षासोबत होते, हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आंबडोशीचे ग्रामस्थ आहेत. तुम्ही ग्रामपंचायतीचे सरपंच होतात काही वर्ष आणि तुम्ही सरपंच होतात आणि तुम्ही कोणत्या पक्षाकडनं होतात आणि कसे, म्हणजे त्यावेळेस कोणाची सत्ता होती? मी ज्या टायमाला ग्रामपंचायतीला पहिला 5 वर्ष सदस्य राहील, काँग्रेसची सत्ता होती. त्या टायमाला माझ्या गावात काहीच नव्हतं. पहिला माणिकराव जगताप हे आबासाहेब आमदार, माझे आमदार, ते पहिलेच आमदार पण नव्हते, जेडपीचे सदस्य होते, ते जिल्हा परिषद सदस्य होते. पण त्यांनी त्यांच्या थ्रोने माझ्या पहिल्याच गावात एक पहिली विहीर खोदली. दुसऱ्या 5 वर्षाला त्यांनी माझ्या गावात मी परत सदस्य झालो का सांदोशी ग्रुप ग्रामपंचायतीला. तर माझ्या गावात त्याने थोडासा कच्चा रोड खोदला. म्हणजे कच्चा रोड खोदला, चालूच केला त्याने. ही साधारणपणे केव्हाची घटना आहे, म्हणजे साल जर तुम्ही सांगितलं तर? साधारणपणे माझ्या हिशोबाने 93-94 ची होती. 93-94. माझ्या माहितीप्रमाणे 93-94 मध्ये गावामध्ये रस्ता नव्हता. काय बोलताय? कच्चा रोड होता. कच्चा रोड होता का? कच्चा रोड खोदला होता. बरं. तुमच्या माहितीपणे जरी बोललात तरी मला माहिती आहे, माझ्या हिशोबाने 93-94ला कच्चा रोड ज्या टायमाला माणिकराव जगताप ज्या पहिल्या स्थितीला बरोबर 95 मध्ये आमदार झाले, त्या टायमाला त्यांनी डायरेक्ट जो रोड खोदला, तो डायरेक्ट कच्चा रोड पहिला तयार केला. तर पूर्ण खडी टाकून त्यावेळेला पूर्ण आंबडोशीचा गाव हा आबांच्या सोबत होता. आबाच्या सोबत होता. फक्त 5-7 घरं नव्हती, तो पूर्ण गाव होता. आपल्यासोबत कोंडीराम हिरवे आहेत. हे पण काही वर्ष सांदोशीच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होते. सरपंच पद त्यांनी उपभोगले. आपण त्यांच्याच जाणून घेणार आहोत. काय बोलाल की जे तुम्ही कोणत्या पक्षाकडनं सरपंच होतात? आबाकडनंच होतात. काँग्रेस पक्षाकडनं आबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सरपंच होतात. आजोबा होतं ती कसं हां. आणि काँग्रेस पक्षाचं होतो. तिथून मग आम्ही गावातला ठेवला सदस्य. 10-15 वर्षाची 10-12 वर्ष सदस्य राहिला. त्याच्यानंतर मग 20 वर्ष त्याच्यानंतर सरपंच झालो त्याच्या आपल्या काँग्रेस पक्षाचं. तिथून मग आपल्या जो रस्ता ज्या टायमाला सरपंच मी होतो त्या टायमाला हा आपला रस्ता खडी टाकून डांबरीकरण झालं. आणि त्याच्यानंतर आपली पेढ्याची विहीर त्या टायमाला त्यांनी दुसऱ्या वर्षाला बांधून दिली. एवढी कामं झाली तिथपासून आजपर्यंत आमदार तिथनं होते. आणखीन हे कार्यकर्ते जे आता हे झाले तिथून गाव जे असं हे होत गेलं आणि तिथनं कामासुद्धा गावात झालं नाही आजपर्यंत. आबांच्या नेतृत्वामध्ये ही जी कामं झाली तेव्हापासून आबांना तुम्ही किती वर्ष किंवा आतापर्यंत, मला वाटतं आतापर्यंत आपण आबांच्या सोबतच खंबीरपणे त्यांच्या सोबत आहात. आज आमची ही दुसरी पिढी चौथी पिढी. तुमची 4थी पिढी, आंबडोशी गावची 4थी पिढी सलग आबांच्या नेतृत्वाखाली. म्हणजे सांगता येत नाही. बरं आपली नाही, पूर्ण गाव नाही गाव असू द्या तरी पण थोडासा गाव इकडे तिकडे होता तर जवळ करण्याचा प्रयत्न मी केला आणि तो गाव आपला एक केला. त्याच्यानंतर आता इकडे तिकडे तर काय झालं असेल. नाही तर आजपर्यंत आंबडोशी गाव म्हणजे एकच आपलं एक मार्गी जायचं होता. आता फुटून जायचं बघ कुठं काय दिसून येत नव्हते आमच्या समोर. तो राजकारणाचा भाग झाला. मुळात आबांच्या सोबत तुम्ही गेल्या अनेक वर्ष काम केलं, त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. हे जे कामाला जो फुल स्टॉप लागला, काम व्हायचं बंद झालं गावामध्ये, हे साधारणपणे केव्हापासून? त्या आबा बंद झाल्यापासून आबा पुढं आलं नाही तिथपासून बंद झालं. पुढे लक्षच देत नाही. जे बाकीचे जे लोक आहेत कार्यकर्ते ते काय त्या इकडे लक्ष द्यायला मागत नाही. आम्हाला आबाला म्हणायचं आम्ही हे काम करताय, आम्ही ते काय करताय, आम्हाला आबाला पाठवून त्याच्या बरोबर राहिला.
आबांच्या नेतृत्वाखाली आणि तुमच्या माध्यमाच्या मध्ये, म्हणजे आबा हे आमदार, तुम्ही सरपंच किंवा ग्रामस्थ, मध्यस्थी कोणता कार्यकर्ता होता? मध्येच आपला परवीन प्रवीण सरकले. सरकारी काहीच काम केलं नाही त्यांनी. तिपासून काहीच काम केलं नाही. आमची भूमिका अशी आहे का, कारण आम्हाला जर आमच्या गावाचा जर कोण विचार करत नसेल तर आम्ही आमचा विचार करतो, आम्ही मोकळा होत. नाही, आमचा विचार आमची काम होती ते पद्धती त्याच्याच पाठीवर आम्ही राहणार. बाकीचं काय आम्हाला कामावरची कारण आम्हाला पक्षीय धरायचा नाही, हा. आम्हाला पक्ष पकडून राहायचं नाही. आता जो काम करेल त्याच्याला आम्ही सक्षम करू. हे होते आमडोशीचे माजी सरपंच. आपण दोन्ही आमडोशीच्या माजी सरपंच मारलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. गेले अनेक वर्ष आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलेलं आहे या दोन्ही सरपंचांनी, माजी सरपंचांनी. त्यांनी पक्षाचा उल्लेख केलेला नाहीये. आम्हाला पक्षाशी काही घेणं देणं नाहीये. जी व्यक्ती आमच्या गावाचं भलं करेल किंवा गावाच्या विकासाची कामं करेल अशा व्यक्तीच्या सोबतच आमचा गाव असेल. बरोबर आहे. असे तेच आम्ही पूर्वीपासून बोलतोय. गावात याचे तिथपासून नुसतं आश्वासन देऊन राहणार नाही आम्ही. आम्ही आश्वासनवरती राहणार नाही आहोत. आम्ही काम बघू. आमच्या गावामध्ये काम कोण करतंय, जो काम करेल त्याच्यासोबत आम्ही बसायला तयार आहोत. गेली अनेक वर्ष आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली असलेला हा गाव, मुळात हा आमडोशी गाव हा आबासाहेबांचाच आहे. आबासाहेब याच गावातल्या आमडोशी गावाचे आहेत आणि आबासाहेब गेल्यापासून मुळात गाव हा कोरकात झालेला आहे. परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं जी गावाची फसवणूक होती, तुम्ही पाहता जय मल्हार TV.